नमस्कार, आपल्या सर्वांचं छापाकाटा या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ही संपूर्ण देशभरात सुरू आहे। विविध पक्षांच्या युत्या आघाड्या या जोर धरताना दिसत आहेत। बऱ्याच पक्षांचं जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलं आहे। तसेच भारतीय जनता पार्टीकडून विविध मतदारसंघाचे उमेदवार देखील जाहीर करण्यात आले आहेत। अशातच निवडणूक आयोग हा लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल असं सर्वांना वाटत होतं आणि त्याच निमित्तानं आज निवडणूक आयोगाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यामध्ये संपूर्ण देशाचा लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। तो कार्यक्रम एकंदरीत काय आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर कोणतीही निवडणूक हा लोकशाहीचा एक उत्सव असतो आणि हा उत्सव लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये साजरा केला जाणार आहे। ही जी निवडणूक आहे ही एकूण 7 टप्प्यामध्ये विभागली गेली आहे। त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान आहे ते 19 एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला, तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मेला, चौथ्या टप्प्यातील मतदान आहे ते 13 मेला, पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मेला, सहाव्या टप्प्यातील मतदान आहे ते 25 मेला आणि सातव्या टप्प्यातील मतदान जे आहे ते 1 जूनला होणार आहे। आणि एकूणच या संपूर्ण मतदारसंघातील निवडणुकांचे जे निकाल आहेत किंवा संपूर्ण देशाच्या लोकसभेचा जो निकाल आहे तो 4 जूनला जाहीर होणार आहे। त्यामुळे 4 जूनला भारताचा नवीन पंतप्रधान कोण असेल किंवा कोणत्या पक्षाला किती जागा मिळेल याची आपल्याला माहिती होणार आहे। ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जवळपास 96.8 करोड मतदार हे नोंदणीकृत मतदार आहेत। त्यामध्ये जवळपास 49.7 करोड हे पुरुष मतदार तर 47.1 करोड या महिला मतदार आहेत। सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे 19.74 करोड हे तरुण मतदार आहेत आणि 1.8 करोड जे मतदार आहेत ते आपल्या आयुष्यातील पहिलंच मतदान या लोकसभा निवडणुकीत करणार आहे। म्हणजे संपूर्ण देशामध्ये जवळपास 97 करोड मतदार आहेत नोंदणीकृत मतदार। त्या मतदारांपैकी किती मतदान होईल आपल्याला माहित नाही, परंतु एकूणच निवडणूक आयोगाकडून जे आकडे जाहीर केले ते आकडे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। ही जी निवडणूक आहे ते 7 टप्प्यामध्ये पार पडणार आहे। यानंतर आपण कोणत्या राज्यात किती टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार याचा एक अंदाज घेऊया। एक टप्प्यात ज्या राज्यात निवडणूक होणार आहे त्यामध्ये एकूण 22 राज्यांचा समावेश आहे। त्यामध्ये अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार आयसलँड, आंध्र प्रदेश, चंदीगड, दादर नगर हवेली, दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरला, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुदुचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे। ज्या राज्यामध्ये फक्त एकमेव एका टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे। त्यानंतर 2 टप्प्यांमध्ये ज्या राज्यांची निवडणूक होणार आहे त्यामध्ये 4 राज्यांचा समावेश आहे। त्यामध्ये कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर। 3 टप्प्यात ज्या राज्यांची निवडणूक पार पडणार आहे त्यामध्ये 2 राज्यांचा समावेश आहे। त्यामध्ये छत्तीसगड एक राज्य आणि आसाम एक आहे। 4 टप्प्यामध्ये ज्या राज्यांची निवडणूक पार पडणार आहे त्यामध्ये ओडिसा, मध्य प्रदेश आणि झारखंडचा समावेश आहे। 5 टप्प्यामध्ये ज्या राज्यांची निवडणूक होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्राचा समावेश त्यामध्ये आहे आणि जम्मू काश्मीर या राज्याचा समावेश त्यामध्ये आहे। आणि 7 टप्प्यामध्ये ज्या राज्यातील निवडणुका पार पडणार आहेत त्यामध्ये 3 राज्य आहेत एकूण। त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि वेस्ट बंगाल म्हणजेच पश्चिम बंगाल या राज्याचा समावेश आहे। एकूणच महाराष्ट्र राज्यातील जी निवडणूक आहे ती निवडणूक 5 टप्प्यामध्ये पार पडणार आहे याच्यामध्ये सांगितलं आहे। त्यानुसार सुरुवातीचे जे 5 टप्पे आहेत, 19 एप्रिलला पहिला टप्पा चालू होतोय, तो 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत जे पहिले 5 टप्पे आहेत त्या 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील निवडणुका होणार आहेत। त्यापैकी कोणत्या तारखेला कोणत्या मतदारसंघाची निवडणूक असेल याचा देखील आपण थोडा संक्षिप्तरित्या आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहिला टप्पा 19 एप्रिलला पार पडणार आहे आणि 19 एप्रिलच्या निवडणुकीमध्ये रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या विदर्भातील लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे। यामध्ये जेवढे लोकसभा मतदारसंघ आहेत ते सर्वच्या सर्व मतदारसंघ हे विदर्भात येतात। त्यानंतरचा जो दुसरा टप्पा आहे तो 26 एप्रिलला पार पडणार। त्यामध्ये महाराष्ट्रातील परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा या लोकसभा मतदारसंघांचा त्यामध्ये समावेश होतो। यामध्ये मराठवाड्यातील काही मतदारसंघ तसेच विदर्भातील काही मतदारसंघांचा समावेश आहे। तिसरा टप्पा जो आहे तो तिसरा टप्पा आहे 7 मेला आणि या 7 मेच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बारामती, सातारा, हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सांगली, धाराशिव, लातूर, सोलापूर या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। म्हणजे या टप्प्यात जी निवडणूक होणार आहे ती प्रामुख्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणची लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे। त्यानंतर जो चौथा टप्पा आहे तो चौथा टप्पा राज्यातील आहे तो 13 मेला। त्या चौथ्या टप्प्यामध्ये बीड, नगर, शिर्डी, शिरूर, पुणे, मावळ, संभाजीनगर, जालना, जळगाव, रावेर आणि नंदुरबार या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे। आणि अंतिम जो टप्पा आहे तो अंतिम टप्पा 20 मेला आहे। या 20 मेच्या टप्प्यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, ठाणे, कल्याण, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। हा जो शेवटचा टप्पा आहे या शेवटच्या टप्प्यामध्ये मुंबईतील सर्व लोकसभा मतदारसंघांचा तसेच मुंबईलगत जे मतदारसंघ आहेत या मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे।
एकूणच निवडणूक आयोगाने जो संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे तो संपूर्ण कार्यक्रम या व्हिडिओच्या द्वारे मी तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न केला। 4 जूनला या सर्व लोकसभा जागांचा जो निकाल आहे तो निकाल आपल्याला समजणार आहे। त्यानंतर आपल्याला समजणार आहे की राज्यामध्ये महायुतीची चलती आहे किंवा महाविकास आघाडी ही महायुतीला ओव्हरटेक करेल हे आपल्याला 4 जूनला समजणार आहे। त्याचबरोबर 4 जूनला महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशभरात कोणाची सत्ता येईल किंवा भारताचे पुढचा पंतप्रधान कोण होईल हे देखील आपल्याला समजणार आहे। एकंदरीत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा जो निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला याबद्दल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि या व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।